महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय कार्यालय लातूर आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड आणि शिवनेरी पोद्दार लर्न स्कूल बिजूर यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची संयुक्त कार्यशाळा संपन्न झाली आहे। या कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय शिक्षण विभाग लातूरचे अध्यक्ष सुधाकररावजी तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी नांदेड जिल्ह्यातील 5 तालुक्यातील मुख्याध्यापक आणि प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2026 ची 10वी आणि 12वी ची परीक्षा याच्यासाठी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून आपण 5 तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्य 10वी आणि 12वीच्या केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक या सर्वांची बैठक या ठिकाणी ठेवलेली आहे। याच्या अनुषंगानं कॉपीमुक्ती, भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा आणि उज्ज्वल भारताच्या भविष्याची सुरक्षा ज्यामध्ये आहे अशा प्रकारची आपल्याला परीक्षा घेणं आवश्यक आहे आणि त्याचं पूर्वतयारी म्हणून आम्ही इथे बैठक घेतलेली आहे। अर्थानं 2 प्रकारचे नवीन घटक यामध्ये दिसून येत आहेत परीक्षेमध्ये। एक म्हणजे परीक्षेमध्ये CCTV सर्व केंद्रांवर अनिवार्य आहे आणि दुसरं म्हणजे परीक्षक केंद्र प्रमुख हे रोटेशन पद्धतीने जे विद्यार्थी आहेत त्या शाळेवरचे त्या शिक्षकांना सोडून इतर नजीकच्या शाळेवरच्या शिक्षकांची या ठिकाणी ड्युटी असणार आहे। जी नांदेड जिल्हा आणि हा जो परिसर आहे या परिसरामध्ये एवढंच सांगायचं आहे की गुणवत्तेनं पास झालेला विद्यार्थी हा जीवनामध्ये कुठेच थांबत नाही, तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होत असतो। यशस्वी होणे म्हणजेच जास्तीचे गुण घेणे, मार्क घेणे, काउंटिंगने मार्क घेणे नव्हे, तर स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करून परीक्षा देणे आणि 10वी आणि 12वीची परीक्षा भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडणे होय। तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।